हे बघा मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला ही हिरवी भाजी दाखवते. हिरवी मसाल्याची भाजी जी आमच्या खानदेशात म्हणजे जळगाव साईडला जास्त करून शेंगदाणे खाल्ले जातात. तेच प्रकारे ही भाजी बनवतो आम्ही, म्हणजे अशाच भाज्या बनवतो आमच्याकडे. आता ही भाजी आहे आम्ही दोडकं, याला दोडकी बोलतात. ही दोडकी हिंदीमध्ये याला तुरई बोलतात. आता ही भाजीला मी साल काढून घेतले त्याचे वरचे आणि कापलेत. हे बघा अशी आहे ती भाजी, दोडकं बोलतात त्याला, तुम्ही समजणार याला. तर यातला लागणारं साहित्य तुम्हाला सांगते. याला लागणारं साहित्य असते शेंगदाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूण आणि तुरीची डाळ. हे मेन आहे त्याचे इन्ग्रेडियंट्स. आणि आता ही तूर डाळ आहे ना, ती आपली 2 चमचेच आहे, जास्त नाही घ्यायची, कारण आपण मसाला पण घालतो ना, तर ती घट्ट होते. आता ह्या तुरीच्या डाळीला आपण असं स्वच्छ धुवून घ्या पाण्यात. आणि मी आता ही भाजी कुकरमध्येच लावणार. कुकरमध्ये 1 शिटी गेली ना तर लगेच भाजी शिजते. डाळ आणि भाजी दोघं सोबत शिजवायची आपल्याला. तर ही अशी ही डाळ धुवून घेतली आपण, 2-3 पाण्याने धुवून घ्यायची, जेणेकरून ते डाळीचं फेस आपलं निघून जातात, डाळीवरचं आपलं. हे बघा, ही स्वच्छ अशी डाळ धुवून घेतली आपण. हे बघा, ही डाळ धुवून घेतली आपण ना, छान स्वच्छ 3-4 पाण्याने धुवून घेतली डाळ. आणि त्यात आता ही भाजी आहे ना आपण धुतलेली, ही दोडकं, हे टाकून द्यायचं त्याच्यात. ही दोडकी टाकून द्यायची. आता ही दोडकी आणि डाळ दोघं बघा. आणि त्यात पाणी घालायचं, 1 ग्लासभर पाणी घालायचं किंवा 2-3 कप पाणी घालायचं. आम्ही कपाचं प्रमाण केलंय, तर हे 3 कप पाणी घालायचं, कारण आपल्याला ना 3-4 शिट्या करायच्या आहेत. यात बघा 3 किंवा 4 कप पाणी घालायचं. आणि आता ह्या डाळीला सिटी कुकरमध्ये टाकायचं आणि डाळ आणि ह्या भाजीला, दोडकीला सिटी करून घ्यायची. गॅस लावायचा आणि 3-4 शिट्या होऊ द्यायच्या. 1 eternity later. हे बघा, हे कुकर झालं. आता आपण याची वाफ काढून घेतली आणि भाजी चढून घ्या. बघा, ही डाळ आणि भाजी पण शिजून गेली बघा. अशी ना थोडी जास्त शिजवायची नाही, अशी डाळ आपल्याला दिसली पाहिजे. बघा ही डाळ, आणि हे पण शिजलंय आपलं, हे पण शिजून गेलं, कारण थोडं मसाल्यामध्ये शिजवावं लागतं. तर ही बघा, ही भाजी आता आपली शिजली. आता आपण याला मसाल्यात घालू. आता आपण हे शेंगदाणे भाजून घेऊया. जास्त शेंगदाणे नाही घ्यायचे, थोडेच घालायचे, कारण भाजी थोडीशी आमची 4 लोकांपुरती भाजी आहे. तर हे शेंगदाणे अगदी छान भाजून घ्यायचे. हा तवा तुम्हाला असा दिसत असेल, पण मी यावर ब्रेड भाजले होते म्हणून असंच ठेवला आता तवा, कारण आम्ही सकाळी नाश्ता केला, ब्रेड सँडविच बनवून खाल्ले आणि आता जेवण बनवतोय. हे शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे. शेंगदाणे, हे शेंगदाणे बघा अशी खरपूस छान भाजून घ्यायची. आणि आम्ही ह्या शेंगदाण्याचे ना साल सकटच टाकतो मसाल्यामध्ये, साल राहू द्यायचे, छान लागतं, चव छान येते त्या भाजीला आपली. आता ही शेंगदाणी भाजून घेतली की आपण काढून घेऊया. मी डायरेक्ट ह्या मसाल्याच्या याच्यातच काढून घेते, कारण आपल्याला साल काढायची नाही आहे म्हणून यातच काढून घेते. आणि आता आपण यात टाकूया मिरच्या. मिरच्या पण आपल्याला थोड्या कमीच घ्यायच्या, नाही तर तिखट होऊन जाणार भाजी. बस एवढ्या मिरच्या घ्यायच्या आणि मिरच्यांनाही छान भाजून घ्यायचं. आता तवा तापलेला आहे,
मिरच्या भाजून घ्यायच्या. आणि हे कोथिंबीर आहे आपलं. हे असं कोथिंबीर आहे ना, असंच तोडून टाकून द्यायचं याच्यामध्ये. आणि हे लसणाच्या पाकळ्या टाकायच्या. हे लसूण पाकळ्या टाकायच्या, 3-4 पाकळ्या. आम्ही तर थोडं साल पण राहू देतो कधी कधी लसणाला पण. आणि हे आलं, एवढं आलं घ्यायचं, एवढं आलं पण टाकायचं त्या भाजी. आणि ह्या बघा मिरच्या पण भाजून झाल्यात आपल्या, छान भाजून घेतल्या. अशा थोड्या जळल्या पाहिजे, म्हणजे त्याचं कच्चा पण निघून जातो मिरचीचा. आणि त्या मसाल्यामध्ये वाटल्यावरती जास्त आपल्याला तेलात करावं नाही लागत. ही बघा मिरची पण झाली आपली भाजून. अशा प्रकारे ही मिरची भाजली. तुम्ही तव्यावरती ठेवते थोड्या वेळ. ह्या मिरच्या पण घेऊन घ्यायच्या मसाल्यामध्ये. आता यात आपण मीठ घालूया. त्या मसाल्यात थोडं मीठ घालूया. ती भाजी लागते असेल तसं त्याप्रमाणे मीठ घातलं. नंतर आता थोडं धणा पावडर घालायचं, 1 चमचा. हा चमचा आमचा खूपच छोटा आहे म्हणून आम्ही 2 चमचे घालतो. 1 चमचा जिरा घालायचं. आणि आता याला मिक्सरला पाणी घालून वाटून घ्यायचं मसाला. आता ह्या मसाल्यात बघा हे सगळं घातलं आपण जिन्नस. त्यानंतर त्यात थोडं पाणी घालायचं आणि ह्याला वाटून घ्यायचं. आता आपण वाटून दाखवू. A few moments later. हे बघा आता हे मिक्सरमधनं हा मसाला पण एका बाजूला आम्ही बारीक फिरवून घेतला. हा झाला आता तो मसाला. आता तुम्हाला भाजी फोडणी घालून दाखवते. जिरंही आपलं तळतळलं बघा. जिरं छान तेलामध्ये झालं ना आपलं. त्यात थोडी हळद घालायची. आता हे जिरं बघा तळतळलं बघा. आणि आता त्यात हळद घालायची. हळद आहे ना तेलामध्ये होऊन जाते छान. आणि त्यानंतर हा जो मसाला आपण बारीक केलाय ना मिक्सरच्या भांड्यामध्ये, हे घालायचं. तर हा मसाला यात घालून घ्यायचा आणि याला छान तेलामध्ये होऊ द्यायचा. तोपर्यंत मी मसाला बघा असा हाताने छान काढून घ्यायचा मिक्सरच्या एवढं. हे सगळ्यांना आलं पाहिजे, कारण असं मसाला काढून ना असं व्यवस्थित सगळं घातला पाहिजे भांड्यामध्ये. नंतर थोडं राहिलं की त्यात पाणी घालून काढायचं मसाला. मसाला छान पुसून वगैरे भांड्यातला त्यात घालायचा. आता ह्या मसाल्याला तेलात होऊ द्यायचं. तेलात असं होऊ द्यायचं त्या मसाल्यात. आणि यावर झाकण ठेवून, कारण त्याला तेल बाजूला होईल त्याचं. हे बघा मैत्रिणींनी, हे किती तेल आलं बघा यावरती. हे बघा हे तेल सुटलं बघा मसाल्याला. असं मसाला तेल यायपर्यंत भाजून घ्यायचा. वाटलं थोडं पाणी घालायचं, जे आपण मिक्सरच्या भांड्याला असं धुवून घ्यायचं आणि थोडं पाणी घालायचं. त्यात थोडं असं पाणी घालायचं की तो जळत पण नाही मसाला आणि त्याला छान तेल सुटतं. आणि आपण त्यात कोथिंबीर घातली आहे ना म्हणून ते हिरवं दिसतो मसाला. हिरवी मिरची मसाला आणि हे असं तेल येतं त्याला वरती.
ही आमची खानदेशची भाजी आहे. शेंगदाणे लावून भाज्या करतो आम्ही जास्त करून, म्हणजे प्रत्येक भाजीला शेंगदाणे घालतो आम्ही. कोकणातमध्ये खोबरं घालतात, ओलं खोबरं, आम्ही शेंगदाणे घालतो. आमच्याकडे शेंगदाण्याच्या भाज्या जास्त आवडतात सगळ्यांना. हे बघा असं तेल येते भाजीला, मसाल्याला वगैरे. आता ही मसाल्याला तेल आलं ना की आपण ही जी डाळ आणि हे कुकरच्या शिट्या घेतल्या आहेत ना भाजी, ती यात घालून द्यायची. डाळ आणि आपण ते जी शिट्या केल्या आहेत ना, तुरीची डाळ आणि भाजी, त्याचे आपण सिटी करून घ्यायची. आता ही भाजी आपली रेडी झाली बघा. आम्ही कोथिंबीर मसाल्यातच वाटून घेतले. आणि तुम्हाला जर भाकरीसोबत खायची आहे, भातासोबत खायची आहे, कशासोबत पण खायची, तसं तुम्ही घट्ट पातळ ठेवू शकता. आता ही बघा अशी झाली आहे. तर यात थोडं मी पाणी घालणार, कारण आम्ही खाणार आहे भाकरींसोबत. आणि आमच्याकडे भाकरी आणि भाजी असं चुरून काला मोडून खातात आमच्या जळगावकडे. आता ही बघा इतकं पाणी घालते मी यामध्ये, कारण आम्हाला पातळ भाजी लागते थोडी. आम्हाला सगळ्या पातळच भाज्या लागतात, घट्ट जास्त नाही चालत. ते घट्ट भाजी खाल्ली का घास फसतात आम्हाला चुरा करून. हे बघा अशी ना मी पाणी घातलं बघा भरपूर त्याच्यामध्ये. आता तर ही पातळ झाली. आता याला 1-2 उकळी येणार आणि पाणी घालतो, कारण ही काला मोडून खातो, भाकरीला चुरतो, त्यामध्ये ही भाजी घालतो आणि वरनं थोडं तेल घेतो. आमच्याकडे कच्चं तेल पण खातात जळगाव साईडला. आता ही भाजी आपली उकळी येईल तोपर्यंत एक उकळी करू द्यायची तिला, म्हणजे ही भाजी रेडी. बघा मैत्रिणींनो, ही झाली भाजी बघा आपली. आणि ही भाजीला असं तरंग येते बघा तेलाचं. आणि शेंगदाण्याची भाजी, ही डाळ घालून भाजी, दोडकं तुरीच्या डाळीमध्ये, ही आपली ग्रीन भाजी. आमच्याकडे हिरवा मसाल्याच्या भाज्या करतात ना, तर ही रेडी झाली आहे. आता यासोबत आपण कांदा, लोणचं, पापड आणि भाकरी चुरून पोटभर खाऊया. कारण आज आहे शनिवार आणि आमच्याकडे आज सगळे मुलं घरी आहे. मुलं, मुलगी, मुलगा, सून सर्व घरी आहे. म्हणून आज आम्ही ही पातळ भाजी केली, कारण ते लोक रोज जातात तर डब्यात घेऊन जातात, सुकी भाजी घेऊन जातात. आज शनिवार आहे, आज सर्व घरी आहे. आम्ही ही डाळ घालून भाजी केली आणि भाकरी केल्या. आता गरम गरम जेवूया ह्याच्यासोबत. हे बघा आज आपण आहे ना बाजरीच्या भाकरी बनवूया, कारण मला बाजरी भाकरी खायला सांगितली आहे. तर ह्या भाजीसोबत बाजरीची भाकरी करूया. मी आता तुम्हाला दाखवते कशी करतात बाजरीची भाकरी. पण आता बनवतेच आहे ते दाखवते. यात थोडं मीठ घालायचं मिठामध्ये आणि आपलं गार पाण्यानेच असं मळून घ्यायचं. भाकरीच्या पिठाला थोडं आहे ना असं मळायचं, म्हणजे त्याला मऊ होते आणि भाकरी पण मग मऊ होते. हे बघा आता हा गोळा असा भिजवून घ्यायचा. आता मी छान याला मळून घेतलं त्या गोळ्याला. आता हा आहे 2 भाकरीचा गोळा, 2 भाकरीचा आहे. आता आपण यातलं हे पीठ थोडं काढून घेऊया. हा गोळा इतका गोळा काढून घेऊया. एक भाकरी थापूया. हा गोळा इथे काढून ठेवून देते. आणि छोट्या छोट्याच भाकरी खातो आमच्याकडे, जास्त मोठ्या भाकरी नाही चालत आणि बारीक लागतात थोड्या भाकऱ्या. आणि ह्या भाकरी गोळ्याला असं असं करायचं. इथे ना आता दाखवलं असं पीठ लावायचं हाताला आणि ह्या गोळ्याला असं करायचं. म्हणजे सगळ्यांची पद्धत वेगळी असते भाकरी करायची, पण मी अशी करते. आणि आता ह्या भाकरीला असं थापते. असं एका हाताने पण करू शकतो किंवा आपण 2 हाताने पण अशी. भाकरी झाली आपली.
थापून भाकरी झाली. आता हिला अशी उचलायची आपण. भाकरीला थोडी अजून पातळ करायची असेल तर असं हाताला घेऊन करून घ्यायची. आता ही भाकरी झाली. आता हिला आपण तव्यावर घालायचं. तवा पण तापला आहे आमचा. आता ह्या तव्यावर अशी टाकायची आणि ह्या भाकरीला अशी टाकायची. थोडं आपल्या बोटांच्या याच्याने पातळ करून घ्यायची. आता ह्या भाकरीला आपण पाणी फिरवायचं, नाही तर ती भाकरी हे बघा. आमच्या भाकरीला आता वर असं फुगा आला ना तर आमच्याकडे म्हणतात की तुमच्याकडे पाहुणे येणार म्हणून. तर आज तर सुट्टीच आहे, येतील आमच्याकडे पाहुणे. खरं वाटतंय. हे बघा असं येतं ना फुगा भाकरीला. तर आमच्याकडे अशी म्हण का भाकरीला फुगा आला म्हणजे पाहुणे येतात म्हणून. आता ह्या साईडला आमच्या सिट्या. हे बघा आता ही भाकरी ना मी अशी पलटवते बघा. असं करायचं असतं. एका हाताने उचलायची आणि भाकरी अशी पलटवायची. बघा आता ह्या साईडने ही झाली बाजू. ही बघा आता ही ह्या बाजूने आपल्याला पलटवायची. त्या बाजूने पण. आता काही काही जण ना ही भाकरीला तव्यावरच भाजतात किंवा काही जण गॅसवरती भाजतात. तर आम्ही गॅसवरती भाजतो. तर तवा असं भाकरीला असं उलटं घालायचं आणि हिला आता असं तव्यावरती भाजायचं. ही भाकरी झाली आपली. तुझ्या मोबाईल. हे बघा आता ही भाकरी झाली. आता ही एका बाजूने पण अशी भाजली गेली होती तव्यावरती. आता हे दुसऱ्या बाजूने अशी झाली आहे. आता तीच बाजू आपण परत याच्यात ठेवूया आणि अशी भाकरी भाजूया. असं तव्यावरती हा सराटा घ्यायचा आणि तिला थोडं थोडं असं फिरवायचं. आणि ही बाजू झाली ना तर थोडं ह्या बाजूला परतायचं. बघा ही बघा अशी अशी भाकरी. आणि हा जो भाकरीचा आहे ना हे असं निघालं पाहिजे. हे बघा असं हा पोपडा आलाय बघा भाकरीला. आणि यात आम्ही काय करतो ह्या बाजरीच्या भाकरीला हे असं पोपडा निघाला ना की ते तेल घालतो आणि खातो छान असं. हे बघा अशी भाकरी झाली बघा. आणि हा पोपडा त्याचा बाहेर निघाला. अशी भाकरी बनवायची. त्याला बाजरीची भाकरी.